पत्नी संजय राऊत यांच्या वक्तव्याची भाजप लोकशाही मार्गाने निवडणूक जिंकू शकत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय। ईव्हीएम हे तो मोदी हे असं सुद्धा राऊतांनी म्हटलंय। यूपी आसाम मधील दुकानांमध्ये ईव्हीएम सापडलंय। या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीवर भाजपाचे 4 पदाधिकारी संचालक आहेत असा सुद्धा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय। शंका कसला घोटाळा जायतो। या देशामध्ये भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या मार्गाने सरळ लोकशाहीच्या मार्गाने कोणती निवडणूक जिंकू शकणार नाही, जिंकू शकत नाही। ईएम हटी बीजेपी गई, ईवीएम है तो मोदी है। ईवीएम जे चाललंय ना, विरोधी पक्षाला काय कळतंय, त्यांना भीती वाटते। 2 दिवसापूर्वी उत्तर प्रदेशच्या चंदौली येथे एका दुकानात 200 ईव्हीएम मशीन सापडल्या, ते जप्त केले। 200 एका दुकानात। तो भाजपचा पदाधिकारी आहे। आसाममध्ये सिलचर येथे 300 पेक्षा जास्त ईव्हीएम मशीन एका ट्रकमध्ये सापडल्या। तो ट्रक सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या तिकडल्या प्रमुख पदाधिकाऱ्याच्या नावावर आहे। लोकसभा निवडणुका जसं जवळ येतात तसा ईव्हीएम मशीन ठिकठिकाणी सापडतात, लोक पकडून देत आहेत। हा काय खेळ आहे? ईव्हीएम बनवणारी जी कंपनी आहे, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन बनवणारी कंपनी भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड, हा सरकारी उपक्रम आहे। अत्यंत गुप्त पद्धतीने तिकडे काम केलं जातं। तिथे आतापर्यंत कधी राजकीय हस्तक्षेप नव्हता। संरक्षण विषयक सुद्धा अनेक कामं तिथे केली जातात। त्या बीएलच्या संचालकपदी जिथे ईव्हीएम बनवले जातं, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले 4 संचालक प्रथमच नेमण्यात आले आणि त्यातले बहुसंख्य पदाधिकारी हे गुजरातचे आहेत। त्यातले एक राजकोटचे श्रीमान मनसुखभाई आहेत। हा मनसुखभाई पॅटर्न आता ईव्हीएम मध्ये राबवला जातो आहे। तर संजय राऊत यांच्या या आरोपानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय, पाहूयात। ईव्हीएमच्या बद्दल 2014 पर्यंत यांचा काहीच आक्षेप नव्हता। तेव्हा कोणत्या कंपनीमध्ये आहेत, कुठून काय सापडलं, ह्याबद्दल ठाकरे गटातल्या कुठल्याही माणसाला आक्षेप नव्हता। कारण का तेव्हा निवडणुका, तेव्हा सगळेचे सगळे खासदार निवडून यायचे मोदी साहेबांच्या आशीर्वादाने। उद्धव ठाकरेच्या नशिबात 18 खासदार हे फक्त मोदी साहेबांमुळेच निवडून आले आणि ते 14 आणि 19ला आपल्याला पाहायला मिळालं। आता जेव्हा कळलेलं आहे ते उद्धव ठाकरेच्या नावाने एक पण खासदार निवडून येणार नाही, मग ईव्हीएमच्या नावाने ओरड घालायची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।